भगवान बाबांची दिंडी पंढरपूरमध्ये आले आणि त्यानंतर ज्या दिंडी सोहळ्यामध्ये चालणारे वारकरी माझ्यासोबत आहेत. काय या वर्षीचा माऊली वेगळा अनुभव? प्रति दरवर्षी दिंडीमध्ये चालतात, यावेळेस काय वेगळा अनुभव पाहायला मिळाला तुम्हाला? वेगळा अनुभव असा आहे की दिंडीमध्ये चालत असताना संपूर्ण आनंद आणि समाजाने केलेली दिंडीकरता भरभरून जे काही अन्नदान केलेलं आहे त्यानुसार दिंडीमधले समाज ही आनंदात एकदम चाललेला होता. कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती. विशेष प्रकारे सतत स्वागत होत होतं. यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक अशी प्रगती चालत असल्या कारणाने सर्व समाज एकत्र होऊन चालत होता आणि गावकरी मदत करत होते. माऊली, खरं तर ज्यावेळेस दिंडी सोहळ्यामध्ये चालतात कुठेही नेटवर्क उपलब्ध नसतं. आपण प्रत्येक रात्रीच्या दरम्यान नेट ओपन करतो, कधी कीर्तनं पाहतो, आणखीन काही सोशल मीडियावरती आणि घडामोडी पाहतो. मात्र नेट नसताना देखील कसं तुम्ही चालता? नेट नसताना सुद्धा एकदम आनंदामध्ये चालतो. मोबाईल जरी नाही बघितला पण आमचा जे भजनाचा आनंद किंवा वारकऱ्याचा जो आनंद आहे हा वेगळाच आनंद आहे. खरं तर बाबांचा जो हा दिंडी सोहळा जो आहे तो ज्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी मुक्कामी थांबणार आहेत बाबा, त्याच ठिकाणचे ग्रामस्थ पंक्तीचं नियोजन करतात का पंक्ती दिलेल्या असतात? खरं तर यावर्षीचं तुम्हाला विशेष म्हणजे सांगायचं, भगवान बाबाचा पालखी सोहळा हा इथून मागच्या वर्षापेक्षा दुप्पट यावर्षी पब्लिक पाहायला भेटली. कारण ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी अन्नदानाची पूर्ण व्यवस्था ते गाव करतं, परंतु राहण्याची व्यवस्था दिंडी पालखी सोहळा हा खूप मोठा झालेला आहे. पुढच्या गावामध्ये आणि मागच्या गावामध्ये असा पालखीचा मुक्काम आणि वारकऱ्याचा मुक्काम 3 गावामध्ये होतो. परंतु या तिन्ही गावात अगदी घरच्या पाहुण्यारावळ्याप्रमाणे आपल्या नातेवाईकाप्रमाणे ते गावकरी ह्या बाबाच्या पालखीतील वारकऱ्यांची सेवा करतात. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी आंघोळीला, 7 वाजता नाश्ता, त्याच्या 7पेक्षा अगोदर म्हणलं तरी काय हरकत नाही, चहा आणि नाश्ता वारकऱ्यांना. इतकं प्रेम भगवान बाबाच्या या पालखी सोहळ्यामध्ये जे वाटाणी गावकरी भेटतात ते करतात. बाबाचं प्रत्येक गावामध्ये जुन्या पद्धतीनं ढोल असेल, लेझिम पथक असेल, अशा वेगवेगळे वाद्य वाजून बाबाच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी 2-2 किलोमीटर गावाच्या बाहेर सर्व गावकरी माता भगिनी येतात. अगदी तो आनंदच खूप वेगळा आहे. मी खरं तर ज्यावेळेस दिंडी पुढं चालते, पालखी सोहळा पुढं चालतो, त्यावेळेस पूर्ण वारकऱ्यांना एकत्रित करणं, एका लाईनमध्ये चालणं, हे तुमच्यावर मोठी जिम्मेदारी असते. मात्र त्या दरम्यान काही अडचणी येतात का? वारकरी शिस्तीने चालतात? नाही, थोडे वारकरी चालतात बी शिस्तीनं, काही म्हातारे वारकरी नाही चालत. पण आम्ही सर्व पोलीस कर्मचारी, आमचे भगवानगडाचे 20-25 कर्मचारी आहेत, ते पूर्ण शिस्त लावून लाईन लावून प्रत्येक चालतात. आणि वाहनं पण आता जसं आहे, वाहनवाले पण मदत करतात. साईडनं दिंडी दिसली की हळून दमान चालतात, अशी व्यवस्था चालते. खरं तर या ठिकाणी जे स्वच्छतेचं नियोजन जे आहे तू खूप चांगल्या पद्धतीचं दिसतंय. हे इथपर्यंतचा नियोजन करायला काय काय करावं लागतं तुम्हाला? नियोजन आमचं हे गावकरीच करतात. आम्हाला गडावर निघताना साधं गव्हाची गोणीसुद्धा आणावं लागत नाही. प्रत्येक गावकरी आम्ही यायच्या अगोदर 2 दिवस त्या प्रत्येक असं गाव तडून असतं व आपली भगवान बाबाची पालखी येणार आहे आणि त्यांची सेवा आपल्याला मन भावे करायची. 25,000 पब्लिकला एकही माणसाला पाणी असं भेटत नाही किंवा जेवण भेटत नाही. बिस्लरी बाटली सकट भगवान बाबाच्या पालखीमध्ये हजर असते. आणि दुसरी गोष्ट, जे आमचे वाहनं असतात, बाबाच्या रथाचा ट्रॅक्टर असेल किंवा जे पिशव्या ठेवण्यासाठी जे वाहनं असतात, ते पूर्ण वाहनं बाबाकडून रुपये न घेता डिझेल फ्रीमध्ये रथाला जे ट्रॅक्टर असतात ते सेवा म्हणून येतं. आणि जे 100-150 वाहनं आहेत आमचे, ते पूर्ण वाहनं बाबाचं पार्किंगसुद्धा न घेता पंढरपूरपर्यंत फुकट सेवा करतात. आता खरं हा तुकोबारायाने घालून दिला नेम आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, तुका मागे हे चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. कारण आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेचं स्नान जरी झालं तरी त्याच्यासारखं पुण्य दुसरं नाही. म्हणून इंद्रायणीमध्ये देखील तिकडं पण स्नान करतात आणि चंद्रभागेमध्ये म्हणजे नियमित स्नान दोन्हीकडे पण करतात. हां, दोन्हीकडे पण स्नान असतं. कारण तो पर्व काळ असतो
आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागे स्नान करणं हा मोठा पर्वकाळ आहे आणि मागील साधू संतांना ती परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे, ती आज आम्ही पुढं चालवत आहोत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स या पंढरपूरमधून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पंढरपूर.